यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे की दिसेल त्याचे कानाखाली मारल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे प्रसाद लाड लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करून ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कुणी आंदोलन करते असू दे त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगेंच्याबरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलं आहे हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडत आहेत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेतेमंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटलं की विखेसारख्या माणसाला ही भाषा शोभते का, ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी. एवढं आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. सर, सरकारला कोणती पकडण्याचा प्रयत्न काय? कारण एकीकडे मराठा लॉबी नाराज आणि दुसरीकडे ओबीसी समाज पण नाराज, असं का? नाही, मी असं काय म्हणणार नाही. शेवटी एखाद्याचं काम खरोखरच अडचणीमध्ये सापडलं असेल तर तो सरकारला जाब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. सर, प्रशांत किशोर आणि सुनील पवार यांची चर्चा झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. मित्र पक्षातला तुमचा घटक पक्ष आहे, कसं बघता? आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींची आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. बैठक काय झाली याची तर्कवितर्क आम्ही सगळेच लावतो आहे. बरं, जरी मला माहिती असलं तरी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष कोण बदलणार, कधी बदलणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोरजी सुनेत्रा वहिनींशी काय बोलले, सुनेत्रा वहिनी प्रशांत किशोरांशी काय बोलले, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 100% त्यांचाच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रदेशाध्यक्ष आहे, कोण प्रदेशाध्यक्ष होणार नाही किंवा प्रशांत किशोरनी काय सांगितलं याच्यामध्ये डोकावण्याची आम्हाला काहीच गरज नाही. जंतर मंतरवरचं आंदोलन ही फक्त सुरुवात आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. संपलं ना, आणि सुरुवात आहे असं म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये. हे ठीक आहे ना, सरकारच्या विरोधामधली सुरुवात आहे नाही हे शेवटी जनता ठरवत असते. त्याच्यामुळं जनतेनं अनेक वेळा सिद्ध महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे
की जनता महायुतीच्या सरकारसोबत आहे. आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं आहे या सगळ्या बाबींमध्ये कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा कोणीतरी फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे. आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत राहून काही लोक स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आपल्याला माहीत असेल की महानगरपालिकेला मनसेसारख्या अतिशय चांगल्या पक्षाचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळालं. परंतु मनसेच्या खांद्यावर चढून अनेक लोकांनी स्वतःची विजयी हंडी फोडली. त्याच्यामुळे कोणीतरी राज ठाकरे साहेबांचा गैरसमज करतं आहे आणि त्या गैरसमजातनं स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. सुप्रीम ठाकरे भाजपवर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही महायुतीतले घटक पक्ष म्हणून निवडा, की भाजपनं अंतर्गत बाहेरचे शत्रू जे आहेत ते संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये आता अंतर्गत शत्रू निर्माण व्हायला लागले. म्हणजे ही प्रोसेस आहे आणि हे होणार आहे आता, असं राज ठाकरे म्हणले. हे बघा नाही जरतरच आहे ना. म्हणजे भाजपमध्ये हे होणार आहे, भाजपमध्ये हे होणार नाही, हे जरतरचे विषय आहेत. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की राजसाहेबांची भूमिका ही एकेकाळी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्या समर्थनाची देखील होती. त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झाल्यामुळं ते महायुतीच्या बाबतीमध्ये असं बोलत असतील. त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर होईल. जितके असं म्हणतात की माझ्यावरती पाळ ठेवण्यासाठी काही अमेरिकन एजन्सीची मदत सरकार घेते की काय, असा संशय मला आहे. याबाबत 4 दिवसापूर्वी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही ठोस निर्णय घेतले. त्याच्यामुळं त्या आंदोलनाचा आणि त्या संबंधितला विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जोरदार सुनावणी सुरू आहे आणि काही सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती शिवसेनेच्या विरोधात जात आहेत अशी चर्चा आहे. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यामुळे अशी चर्चा कोणी केली? सकाळी 9 वाजता सुप्रीम कोर्टानं एखादी टिप्पणी केली असेल तर त्याची जगजाहीर अशी चर्चा होत नाही. आमच्या शिवसेनेच्या बाबतीतले आमचे वकील त्या बाजूला युक्तिवाद करतील. आमची देखील काय सक्षम बाजू आहे हे सन्माननीय कोर्टाला सांगतील. आमचे देखील योग्य कागदपत्र जे आहेत ते कोर्टाला दाखवतील आणि त्याच्यानंतर आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री. राजे जज आहेत का, त्यांच्यासमोर चालली का सुनावणी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर चाललेली आहे. त्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जो काय युक्तिवाद करायचा तो आम्ही करू. ह्यांच्यासमोर का करायचा? एकनाथ शिंदे साहेब आज पंतप्रधानांची भेट घेतली, काय सांगाल? त्याच्यावर 6 आमदार जे शिवसेनेचे आले ते सुद्धा या ठिकाणी सकाळी ब्रेकफास्ट खासदार. नाही, माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली का? हां, पण झाली असेल तर चांगलं आहे ना. माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आहेत तसे NDAचे 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामुळे ते दिल्लीच्या राजकारणामध्ये देखील आता आहेत. दिल्लीच्या राजकारणामध्ये NDAला सपोर्ट करत असताना 6 खासदारांची ताकद देखील वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता महायुतीमध्ये खासदार जास्त असलेला 1 नंबरचा शिवसेना पक्ष आहे. त्याच्यामुळं NDAबद्दलची आपली भूमिका किंवा NDAबद्दलच्या काही गोष्टी असतील त्या चर्चा करायला ते नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील. 8 आणि 9 तारखेला काल जे मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, मागच्या वर्षीप्रमाणे सिंदूर महारक्तदान यात्रा ही आम्ही दिल्लीला घेऊन चाललो आहे. मागच्या वेळी आम्ही जम्मूला घेऊन गेलो होतो. 1250 पैलवान हे त्या ट्रेनमध्ये आहेत. ते उद्या सकाळी दिल्लीला पोहोचतील. मी देखील उद्या सकाळी दिल्लीला पोहोचणार आहे. उद्या आणि परवा रक्तदानाचा कार्यक्रम आहे आणि या रक्तदान शिबिराला शाबासकी देण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब हे 9 तारखेला 12 वाजता दिल्लीच्या आमच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देखील उपस्थित राहणार आहेत.